नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. वेलकम बॅक टू द न्यू एपिसोड ऑफ द कॉमन मॅन शो, कॉमन लोगों की अनकॉमन बातें. सो आज आपण ठाण्यातच आहोत आणि वी आर मीटिंग पल्लवी म्हैसकर. सो त्या एक कथ्थक आर्टिस्ट आहेत. त्या प्रोफेशनली कथ्थक शिकवतात, बरेच वर्ष झाले. सो आत्ता आपण त्यांच्या स्टुडिओमध्ये बसून ही इंटरव्ह्यू रेकॉर्ड करतो आहे. आणि द मेन पर्पज ऑफ द शो, ॲज यू ऑल नो, इज कॉमन लोकांचा स्ट्रगल मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. सो हाऊ डिड पल्लवी म्हैसकर एक ॲज अ कॉमन इंडिव्हिज्युअल शी रोज टू दिस स्टेज की नाव त्यांचे 2 ते 3 ब्रांचेस आहेत, नृत्यांगन अकॅडमी, राईट. सो त्यांची ही जर्नी, त्यांची अनकॉमन बातें आज आपण विल गोइंग टू एक्सप्लोर दॅट जर्नी. ओके, सो नमस्कार मॅडम. नमस्कार. सो फर्स्टली तुम्ही कथ्थक आर्टिस्ट आहात, तर मेन पहिलं प्रश्न जे माझ्या मनात येतोय की तुम्ही कथ्थक आणि तुमचं इंट्रोडक्शन कसं झालं एकमेकांशी? तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? कोणी तुम्हाला इंट्रोड्यूस केलं का तुम्ही स्वतःच काही गोष्टी एक्सप्लोर करत असताना तुम्हाला जाणवलं? ते प्लीज तुम्ही शेअर करा. आता आमच्याकडे म्हणजे मुळे फॅमिलीकडे आमच्याकडे डान्स माझ्यापासून सुरू झाला असं मी म्हणेन. त्यामुळे आधीच्या पिढीत कोणीच करत नसल्यामुळे आपल्याला गायडन्स असा ॲज सच मला कधी मिळाला नाही. आणि लहान असताना आमच्या कॉलनीमध्ये समोरच्या साईडला जी दुसरी कॉलनी होती तिथे एक मेधा कोलटकर म्हणून आहे, त्यांनी कथ्थक नृत्याचे वर्ग सुरू केले. पण तेव्हा जसं आजच्यासारखं गुगलला म्हणजे एका क्लिकवर तुम्हाला सगळी माहिती अवेलेबल होते, तसं काही नसल्यामुळे काय असतं, शास्त्रीय नृत्य प्रकारे इतकंच माहिती होतं, पण काय वेगळेपण आहे किंवा काय खासियत आहे हे काही माहिती नव्हतं. पण क्लास सुरू झाला तर मी घरी आईवडिलांना विचारलं की मी जाऊ का? तर आईबाबा म्हणजे हां जा तू, मग पुढे आपण बघूया कसं काय वाटतंय, तुला किती इंटरेस्ट डेव्हलप होतं त्याच्यावर ठरवूया. आणि मग तिकडे मी जायला सुरुवात केली. आणि मला काही महिन्यात लक्षात आलं की हे जे काही आपण शिकतोय, कारण आपण लहान असतो तेव्हा काही आपल्याला इतकी समज नसते की अरे हे असं वेगळं आहे किंवा असं त्याचं खूप छान आहे काहीतरी. पण येस, मला आवडत होतं आणि मग मी पुढे कथ्थक शिकायचं ठरवलं आणि पुढे ते कंटिन्यू. सो कलाकाराचं मेन पर्पज हाच असतो की तो त्याच्या कलेवर पूर्ण प्रेम, निस्वार्थ प्रेम करतो आणि ते केल्यामुळेच तो किंवा ती ते त्या डेडिकेशननी ते देऊ शकतो, तरच तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि तुमचा इंटरेस्ट, तुमचा रियाज हे सगळं खुलून उठतं. तर तुम्ही कथ्थकच्या प्रेमात कधी पडला? तो क्षण काय होता एक्झॅक्टली? काय करताना जाणवलं की येस, हेच मला करायचं आहे, हे इतकं सुंदर आहे की मला दुसरं काही नको? आता मी जेव्हा शिकायला सुरुवात केली मेधाताईंकडे, तो काही काळानंतर काही परीक्षा झाल्यावर त्याच्यामध्ये थोडासा खंड पडला. आणि जेव्हा पहिल्यांदा जसं आधी सुरुवातीला आताची पिढी खूप एकदम खूप फोकस्ड असते की मला हे करिअर करायचं, ते करायचं आहे, त्या मनाने थोडंसं त्या पिढीमध्ये हे गोष्ट थोडीशी कमी होती असं मला वाटतंय. तर आधी माझ्या डोक्यात होतं की नाही, मी हे शिकतीये तर हे मला पूर्ण करायचं आहे. समजा मला कुठली गोष्ट सुरू करून ती अशी अर्धवट सोडायला नाही हवं. तर आपण हे एवढं शिकतोय तर आपण हे पूर्ण करूया. लग्नानंतर राजा माझ्या मुलीच्या जन्मानंतर मी जे ठाण्यामध्ये आपल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि गुरुवल्या डॉक्टर मंजुरी देव यांच्याकडे माझं कथ्थक नृत्याचं शिक्षण पुढे सुरू केलं. आणि मग एका पॉईंटला लक्षात आलं आणि गुरुप्रेरणेनेच मी हे सांगेन की अरे आपण हे जे कथ्थक नृत्य शिकतोय, जे आपल्याला खूप आवडत आहे, त्याचं वेगळेपण आपल्याला भावत आहे, तर ते आपण अजून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे हे मनामध्ये आलं. कारण मुळात टीचिंग, शिकवायची आवड आणि टेक्निक, कारण नुसती आवड असून तुम्हाला चालत नाही ना, आपण जे काही म्हणतो ते समोरच्यापर्यंत पोहोचायला पण पाहिजे त्या पद्धतीने. सो ह्या दोन्ही गोष्टी मला येत होत्या, आवडत होत्या. ह्याने मग मी ठरवलं की कथ्थक हेच आता आपलं ध्येय आहे आणि याच्यामध्येच आपण पुढे जास्तीत जास्त शिकायचं आणि या नृत्याचा प्रचार आणि प्रसार करायचा. आता तुम्ही म्हटलात की तुमच्या कथ्थकच्या जर्नीमध्ये खंड पडला आणि मग तुमच्या मुलीच्या जन्मानंतर तुम्ही परत ते सोडलं. तर
एक आपण रिस्टार्ट म्हणतो, ते रिस्टार्ट करताना तुमच्या मनात काय विचार सुरू होता? कारण इतक्या वर्षाच्या गॅप नंतर आता परत सगळं सुरू करायचं तर आहेच, जिद्द आहे, पण ते कुठेतरी एक मनात असतं ना की अरे कसं आता होणार आहे, मी कसं प्लॅन करू, जमेल नाही जमेल, गोष्टी बदलतात. प्लस इतक्या वर्षानंतर यंग असताना आपण जास्ती ॲक्टिव्ह असतो, त्यामुळे एनर्जी खूप जास्ती असते. तर तीच एनर्जी मेंटेन करून त्याच जोशाने करणं कसं, तुम्ही काय होतं म्हणजे? हो, कारण काळ म्हणजे खरोखर संघर्षाचाच काळ होता. आणि माझे बाबा नेहमी म्हणायचे की जीवन आहे तर संघर्ष आहे, आणि कुठल्याही संघर्षानंतर आपल्याला मिळालेलं यश किंवा आपली झालेली ओळख ही आपल्याला अधिक भावते. त्यामुळे तो काळ खूप कठीण होता. आणि तेव्हा भीती नव्हती मनामध्ये की मी हे कसं करू शकेल, पण खूप अडचणी होत्या आजूबाजूला. म्हणजे काही घरगुती म्हणू शकतो, पण आमची जॉईन झालेली होती. तो काही मोठ्या लोकांचा आजारपण, माझी मुलगी तेव्हा लहान होती, काही शारीरिक असतील, काही आर्थिक असतील. त्या सगळ्या ह्याच्यातून मात्र जिद्द, जी आईवडिलांची शिदोरी घेऊन आपण पुढे जात असतो, तसंच वाटतं की त्यांच्याकडून जे काही मी शिकले कायम जिद्दीने आपण करत राहायचं. म्हणजे काय कर्म करू परकी अपेक्षा विना रखे, तसं आहे की मी ते करत गेले. आणि आज जे काही थोडंफार म्हणू शकतो आपण ओळख आहे किंवा नाव आहे, ते आज त्याचंच फळ आहे आपल्या चांगल्या कर्मांचं. ओके, ते तर आहेच. आणि जिद्द असणं आणि मनाने ठरवणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर आपण बेसिक गोष्ट आहे, सकाळी लवकर उठायचं आहे हे डिसाईड करण्यापासून ते कुठलीही मोठं गोष्ट अचीव्ह करायची असेल, कुठलीच गोष्ट होणार नाही जर का आपण ते ठरवलं नाही, ध्येय साध्य केलं नाही. ते तर बरोबरच आहे. म्हणूनच तुम्ही या एजला परत म्हणजे तुम्ही MA इन कथ्थक केलं सक्सेसफुली, ते सुद्धा डिस्टिंक्शननी. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. पण ती जर्नी कसं, म्हणजे तुम्हाला कसं सुचलं की अरे आता मला हे स्पेशलायझेशन करायचं आहे? कारण एकदा गॅप पडला की परत त्याच एनर्जीने शिकणं इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे आपल्याला शाळेत आणि कॉलेजमध्येच तेच परत करायला किंवा नवीन काहीतरी सुरू करताना आपल्याला नर्वसनेस असतो, आपल्याला अरे यार आता परत तेच करायचं आहे असं मनातल्या मनात खूप वाटत असतं. तर ते कसं तुम्ही केलं? अरे खूप छान प्रश्न आहे हा. मी विशारद पूर्ण केलं, त्याच्यानंतर मास्टर्स अलंकार केलं गांधर्व महाविद्यालयाचं. 2010ला मी अलंकार झाले. आणि तेव्हा मी मगाशी जसं सांगितलं तसं की काही घरगुती अडचणींमुळे तेव्हा क्लासवर जास्त लक्ष देणं मला त्याची गरज होती जास्त. आणि अभ्यासातून मलाही थोडा, कारण बाकी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे आपला मेंदू पण थकतो, फक्त शरीर नाही. आणि मला असं वाटतं बऱ्याच वेळेला शरीरापेक्षा मेंदूला आरामाची जास्त गरज असते आपली. सो तेव्हा मी ठरवलं होतं की नाही, थोडंसं आता अभ्यासातून आपण थांबूया. पण असं करता करता ह्या सगळे व्यवधान संभाता तो खूप काळ लोटला. आणि मध्ये मला असं खूप साचले पण आलं. आणि म्हटलं नाही आपण काहीतरी शिकूया है ना, आणि प्रोफेशन हे असल्यामुळे याच्यातच आपण काहीतरी करूया असं मनामध्ये विचार आला. आणि आल्याबरोबर म्हटलं नाही आता आपण MA करूया युनिव्हर्सिटीचं. आणि याच्यामध्ये पहिलं कारण मला असं वाटतं की बेसिक अभ्यासाचीच प्रचंड आवड. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की नाही, एखादी गोष्ट घेतली की ती पूर्ण करायची, व्यवस्थित करायची, त्याच्यामध्ये आपलं 200% द्यायचं. पुढे रिझल्ट काय होईल ते आपल्या हातात नसतो. असं करत मी ते MA ची सुरुवात केली. आणि जेव्हा माझा फर्स्ट पार्ट 2 पार्ट असतात, त्याचा जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा पण मला असंच डिस्टिंक्शन मिळालं होतं. माझ्या गुरूंना फोन केला मी तेव्हा मी त्यांच्याबरोबर हेच शेअर केलं की मी जेव्हा विशारद किंवा अलंकार करत असताना त्यातले म्हणजे आता MA मध्ये त्यातले काही पार्ट्स अभ्यासाला होते शिवाय, तो मला असं वाटलं की मी तेव्हा त्या अंडर प्रेशर आपण म्हणतो परीक्षेचं, किंवा मला आता अलंकार करायचं आहे, गरजेचं आहे प्रोफेशन करता, तेव्हा ज्या गोष्टी मला उकलल्या नाही त्या मला आता MAचा अभ्यास करताना नव्याने सापडल्या असं मी म्हणेन अभ्यासामध्ये. आणि जेव्हा आपल्याला त्या नव्याने सापडतात तेव्हा आपण त्या नव्याने आपल्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचू शकतो. हा माझा बेसिक विचार होता त्याच्या मागचा. आणि आत्ताही आपण तेवढा रियाज करतोय किंवा आपण त्या उमेदीने परीक्षा देतोय. स्टुडंट्सला पण त्याच्यातून काहीतरी शिकायला मिळावं की अरे नाही ताई करतीये तर मी पण करायला पाहिजे थोडंसं.
हा पण एक त्याच्यामागचा विचार होता आणि येस झालं. ओके, तुम्ही नृत्यांगन अकॅडमीची पहिली ब्रांच कुठे सुरू केली आणि त्याच्या मागचं थिंकिंग थॉट प्रोसेस काय होता? पहिला विचार हाच होता, नृत्याचा प्रचार प्रसार. पण पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट नवीन सुरू करतो तेव्हा त्याचं स्वरूप खूप छोटं असतं. म्हणजे आपले स्वप्न खूप मोठी असली तरी आपल्याला बाकी पण सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आर्थिक गणित असतात किंवा घरातल्या बाकीच्या बाजू आपल्याला सांभाळायच्या असतात आणि एक महिला म्हणून नो डाऊट कुठल्याही पुरुषांपेक्षा एखादं करिअर घेणं कुठलंही त्याला डबल मेहनतीची गरज असते, कारण दोन्हीकडे आपल्याला इक्वली तेवढं आपलं सगळं लक्ष किंवा कॉन्ट्रिब्युशन द्यायला लागतं. सो आधी हाच विचार होता की आपण शिकवायचं काम जे आपल्याला आवडतंय, जे आपल्याला जमतंय, की आपण बोललेलं समोरच्याला कळतं आहे, हा विचार मनात आणून क्लास सुरू केला आणि तो 5व्या खाडीमध्येच आपली पहिली ब्रँच होती. आणि नंतर मग त्याच्या ब्रँच पण वाढवल्या लांब, म्हणजे कुठे काही डिस्टन्समुळे काही लोकांना जमत नाहीये अशा ह्याने ते लोक खूप मागे लागले की ताई आमच्या इथे क्लास सुरू करा. असं करत आपण कोपरी, श्रीनगर अशा ठिकाणी पण आपल्या ब्रँच सुरू केल्या, चरईमध्ये आहे. आणि कोविड काळामध्ये आपल्याला त्या 2 ब्रँचेस आपल्या बंद करायला लागल्या काही कारणाने, जागेचं प्रॉब्लेम होत होता. पण आता सध्या आपल्या 2 ब्रँचेस चालू आहेत. एक 5व्या खाडीमधली मेन ब्रांच आहे स्टुडिओ, जिथे आपण आज बसलोय, आणि चरईमध्ये मावळी मंडळ म्हणून एक शाळा आहे, तिथे पण आपण क्लासेस घेतो. या दोन्ही ब्रँचेस चालू आहेत. बरं. आणि एवढं इफ यू कॅन शेअर की पहिले तुम्ही क्लास सुरू केला तेव्हा रफली किती स्टुडंट्स होते आणि आज तुमच्याबरोबर किती स्टुडंट्स आहेत, किती मोठं झाले एक साधारणपणे? आईवडिलांचा आशीर्वाद, देवाची कृपा आणि गुरुकृपा ह्यामुळे अगदी छोट्या स्वरूपावर सुरू झालेला क्लास आज आपण म्हणतो एखादा आपण रोपटं लावलंय, आज त्याचा मी वटवृक्ष नाही म्हणू शकत, पण एक चांगल्या बहारदार पूर्ण तयार झालेल्या झाडामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. तो अगदी 2-3 मुलींपासून सुरू झालेल्या क्लासमध्ये आज मोर दॅन 100 स्टुडंट्स आहेत. त्यातल्या काही कारणाने कोणाचं लग्न झालंय म्हणून कोणी थोडंसं डिस्कंटिन्यू केलं आहे, काही कारणाने अशा पण काही स्टुडंट्स आहे, कोणी बाहेरगावी गेले आहेत. पण येस, आता सध्याच्या स्टुडंट्स सगळ्या आहेत त्या 100पेक्षा जास्त आहेत. बरोबर. आणि आपण कोविडमुळे सगळंच स्टँड स्टिलवर आलं होतं, सगळंच थांबवून गेलं होतं. कोणी हा विचारच केला नव्हता की अरे अशी सिच्युएशन पण येऊ शकते की आपल्याला पूर्णपणे घरीच राहावं. एका साईडनी आपल्याला हा आनंद होता की आपण आपल्या फॅमिलीबरोबर जास्ती सहवास मिळेल, पण हळूहळू ओव्हर पिरियड ऑफ टाइम काम पण घरीच यायला लागलं आणि ते सगळं बिघडायला लागलं. पण लोकांनी हळूहळू त्याला अडॅप्ट व्हायला शिकायला लागले. तुम्ही म्हटलं तुमच्या 2ही ब्रांचेस पण बंद झाल्या. काही लोकांनी काही गोष्टी ऑनलाईन शिकवायला सुरू केलं, काही ना काही गोष्टी त्यांनी चेंजेस केले आणि अडॅप्ट नाही झालो तर आपणच प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो. सो तुम्ही या सिच्युएशनला कसं अडॅप्ट केलं? हो, कोविडचा काळ म्हणजे जसा सगळ्यांकरताच तो खूप भयानक आठवणी जागा करणारा काळ आहे. पहिले काही दिवस खरंच सगळ्यांना मजा वाटली की हे सारे वा आपण एकत्र राहतोय, फॅमिलीला वेळ देतोय. पण जसा जसा वेळ जायला लागला आधी वाटलंच नाही की आपल्याला इतकं थांबायला लागेल. सो पहिल्यांदा मी पण हा ठीक आहे तेवढे 8-10 दिवस 15 दिवस सुट्टी होईल क्लासला, त्यामुळे क्लास घेत नव्हते. पण नंतर जेव्हा लक्षात आलं की अरे नाही हे खूप लांबणार आहे आता सगळंच, सो लक्षात आलं की मुलींचं शिक्षण थांबायला नको. त्यामुळे मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म, तोपर्यंत हा विचारच मनात नव्हता की आपण नृत्य ऑनलाईन शिकवू शकतो. बरोबर. जेवढं आपण ऑफलाईन छान करणं शिकवू शकतो त्याच पद्धतीने ते ऑनलाईन शिकवू शकतो हे डोक्यातच आलं नव्हतं. पण कोणाचं अर्धवट अडकेल, नेट जाईल तर मग ती स्टेप जी असते ती मिस झाली तर त्यांना लिंकच लागणार नाही. खरंय. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ऑनलाईन झूम प्लॅटफॉर्मवर ते क्लासेस मी घ्यायला लागले. डबल मेहनत होती नो डाऊट, कारण अगेन कोणाचं वायफाय गेल्यामुळे हँग व्हायचं, कारण घरात सगळेच जण ऑनलाईन काम करत होते तेव्हा. आणि दूर जाऊन तुम्हाला स्टेप्स दाखवायच्या वारंवार, हँड मुवमेंट्स, लेग मुवमेंट्स, जवळ जाऊन तुम्हाला आवाज, कारण आमच्याकडे पढंता प्रकार असतो, सो जे ताल आणि जे बोलाने नाचतो त्याचा आम्ही पढंत पण करतो. ते मुलींना समजून सांगायचं, मग त्याचे मी व्हिडिओज मागवायचे सेपरेट, आणि ते खूप खूप डबल काम झालं त्याचं. पण मला असं वाटतं की आनंद त्याच्यात एवढाच आहे की मुलींनी छान शिकल्या. म्हणजे त्याच्यानंतर आमच्या परीक्षा ज्या झाल्या सगळं ओपन झाल्यावर त्या
त्या ऑफलाईन झाल्या आमच्या आणि सगळ्या मुलींना उत्तम मार्क मिळाले. त्यामुळे अगदी छान मार्काने पास झाल्या. त्यामुळे आपण घेतलेल्या मेहनतीचं कुठेतरी फळ मिळालं असं मला वाटतंय त्याही काळामध्ये. आणि मगाशी जे मी म्हटलं की 2 ब्रांचेस आपल्या बंद करायला लागल्या काही कारणांमुळे, पण मला सांगायला खूप आनंद होतोय की त्यातल्या एवढ्या लांबून सुद्धा त्या सगळ्या स्टुडंट्स इथे कोणी पाचपखाडीला कोणी सराईला येत आहेत आणि त्या सगळ्यांनी माझ्याकडे डान्स क्लास कंटिन्यू केला. रिअली इंटरेस्टिंग अँड इन्स्पिरेशनल. तुम्ही क्लासेस बरोबर मी प्रोफेशनली ॲट अ कमर्शियल लेवल क्लास घेण्याबरोबर सुद्धा तुम्ही सोशली आपण रिस्पॉन्सिबल असावं, एक रिस्पॉन्सिबल सिटिझनची भूमिका आपण निभावी, आपण लोकांना काहीतरी परत द्यावं, यासाठी तुम्ही इफ आय एम नॉट रॉंग मूकबधीर लोक त्यांना तुम्ही क्लास शिकवता, तर त्याच्याबद्दल प्लीज तुम्ही थोडं शेअर करा. हा पण खूप छान प्रश्न आणि माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याच्याकरता आपण काहीतरी करायला पाहिजे ही गोष्ट खूप आधीपासून मनात होती. आणि त्याच्यामागचा पहिला विचार असा होता की हे आपलं सातत्य राहिलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही पैशाच्या स्वरूपात आपण बाकी करत असतो मदत आपल्याला जितकी झेपेल तितकी, पण हे जे सातत्य ठेवण्याकरता मी काय करू शकते, तर माझं ज्ञानाचं मी तेवढं वाटप करू शकते किंवा ते समोरच्यापर्यंत पोहोचवू शकते आणि हे मी कायम करू शकते. याच्याकरता मला कोणावर अवलंबून राहायची पण गरज नाही. आणि ज्ञान तुम्ही जितकं द्याल तितकं तुमचं पण वाढतं. आणि समाजाकरता हे करण्याकरता मेन उद्देश हाच होता की ज्या मुली काही कारणानं नृत्यापासून वंचित आहेत, त्यांना खूप आवडत आहे पण त्या नाही करू शकत, आणि त्यांच्याकरता आपण काय करूया या शोधामध्ये मी 2-4 शाळांमध्ये घेतले आपल्या ठाण्यामध्ये. आणि जवेरी ठाणावाला कर्णमंदिर विद्यालय जेव्हा मी गेले तेव्हा त्यांच्याकडून मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला. ते सगळं लेटर वगैरे प्रक्रिया झाल्यावर त्या शाळेमध्ये मी कथ्थक नृत्य शिकवायला सुरुवात केली आणि खूप खूप हुशार झालं. म्हणजे माझा असाही कायम असा अप्रोच राहिला की आपल्याला देवाने जे काही दिलंय त्याच्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला पाहिजे. स्टुडंट्सलाही कायम सांगते, पण त्या शाळेत मी सुरू केल्यावर मला हे नव्याने जाणवत आहे. कारण आपल्या शरीरातले 2 मुख्य अवयव काम करत नाही, आपल्याला ऐकू येत नाही. आपल्याला गळा बसला आपण त्याला म्हणतो तर आपण किती काढून होतो माणूस, मला काहीतरी कानात होतोय, मला ऐकू येत नाही. जिथे आपल्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, समोरच्याशी कम्युनिकेट करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि इतकं सगळं असताना त्या मुली इतक्या पॉझिटिव्ह आहेत आणि अप्रतिम त्यांचं ग्रास्पिंग पॉवर छान आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरचा हा प्रवास माझा खूप छान झाला आणि त्याचं सातत्य आम्ही ठेवलं खूप. आणि त्यानंतर त्यांची पहिली परीक्षा त्यांनी दिली, 5 मुलींनी दिल्या, त्या बसला खूप छान उत्तीर्ण झाल्या आणि जो आमचा सिलेबस आहे तो पूर्ण कव्हर करून त्यांनी ती परीक्षा दिली. म्हणजे कुठेही त्यांनी असं की बापरे आता आम्हाला बोलता येत नाही आणि आम्हाला ऐकू येत नाही असं काही नाही. आणि माझा उद्देश तोच होता की कुठेही त्यांना आपण म्हणजे विचारा हा जो एक हा त्यांच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन असेल तो बदलला पाहिजे की नाही त्या सफिशियंट आहेत, त्या करू शकतात. आणि त्यासाठी मी सुरू केला तो प्रवास आणि खूप छान वाटतंय आपण हे असं काहीतरी करू शकतो आहे. आणि त्याच्याबरोबरच मी दिव्य प्रभा म्हणून तिथे खनिज आहे, तिथे पण कथ्थक नृत्याचं त्यांना हे सगळं मी ऑनररी करतात. तिथे पण आपण नृत्याचं शिक्षण देत होतो. माझ्या असिस्टंट आहेत ते पण माझ्याबरोबर तेव्हा मला दिला त्या कॉलेजमध्ये जेव्हा मी शिक्षण द्यायचो तेव्हा. पण कोविड नंतर तिथलं आपल्याला ते काम बंद करायला लागलं आणि पुढे मध्ये परमिशन मिळणं आणि ह्या गोष्टी खूप अवघड होत्या. ते काम आपलं वाढलंय आणि जवेरी ठाणावाला कर्णमंदिर विद्यालयात 2015 पासून त्यांना शिकवत होते कोविड पर्यंत. नंतर पण मी म्हणजे सगळं सुरू झाल्यावर पण एक 5-6 क्लासेस घेतले, पण तिथे जागेची अडचण आता इतकी झाली की त्यांना शाळा कशी बशी ते लोक भरवतात. जागा नसल्यामुळे नृत्य तुम्ही नाही शिकू शकत, काहीतरी तर तिथे स्पेस पाहिजे. त्यामुळे दुर्दैवाने सध्या ते काम थोडंसं थांबलंय. पण जसं कधी जागा अवेलेबल आणि स्कूल टायमिंग म्हणजे शाळेच्या वेळामध्ये करायचं असल्यामुळे त्यामुळे उठून इथे क्लास पण नाही आणि ते शिक्षकांना पण शक्य नाही त्याच्यामध्ये, कारण तेव्हा तिथे जाऊन त्यांच्या स्कूल टायमिंग मध्ये त्यांना शिकवायचं. सध्या ते दुर्दैवाने थोडंसं थांबलंय, जसं मला फार वाईट वाटतंय. तर ते लवकरच
सुरू होईल अशी आम्ही सगळेच जण आशा करतो. तिथले टीचर्स आणि सगळेच जण खूप खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि आम्ही अजूनही संपर्कात असतो. लवकरात लवकर सुरू होईल अशी आशा आहे. ऑल्सो 4 फेब्रुवारीला बिरजू महाराजांचा 86 बर्थ ॲनिव्हर्सरी होती. तर तुम्ही त्यांना भेटला असता तर तुमची काय रिॲक्शन असते? म्हणजे ऑफकोर्स तुम्ही खूप एक्साइट झाला असता, तुम्ही त्यांना पहिले जाऊन नमन केलं असतं, ते तर आहेच, पण तुमची काय मनातली इच्छा असती जी तुम्हाला करायचीच असते इफ यू हॅड अ चान्स टू मीट? इतक्या मोठ्या व्यक्तीला पहिल्यांदा परत एकदा मोठं नमन आहे आणि एवढे दिग्गज कलाकार आज आपल्यात नाही आहे याचं खूप वाईट वाटतं, कारण त्यांच्याकडून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. महाराजजींकडून मी स्वतःला भाग्यवान समजते की महाराजजींच्या एका वर्कशॉपमध्ये त्यांनी नाटकं शिकवल्या. त्या मला त्यांच्यासमोर म्हणजे मी ते आपण म्हणतो ना, काही गोष्टी आपण कधीच विसरू शकत नाही. तसे ते काही काही प्रसंग फोडले गेलेत आपल्या हृदयावर. तसं आहे की महाराजांना असं समोर आम्हाला शिकवताना ते सादर करताना बघून आम्ही अद्भुत रस, नवरसा म्हणता एक अद्भुत रस नावाचा प्रकार असतो की आपण असे होतो. सो ते आम्हाला म्हणजे शिकताना तेव्हा होत होतं. त्यामुळे त्यांच्याकडून मी ते शिकलेली आहे आणि काही कार्यक्रमानिमित्त पण भेट झालेली आहे महाराजांची. पण आत्ता अगदी तुम्ही म्हणाल की लेटेस्ट त्याच्यामध्ये खरंच जर मला परत भेटायचा त्यांना जर चान्स मिळाला असता, पहिल्यांदी एवढ्या मोठ्या हस्तीला भेटल्यावर आधी आपण नतमस्तक तर होतोच. पण मला असं त्या क्षणी ना मनामध्ये खूप म्हणजे हा बालिश विचार वाटू शकेल, पण मला असं वाटतं की मी जर स्पंज झाले, कागद झाले, तर ते त्यांचे जे काही विचार आहे, त्यांचं कथ्थकृत्याबद्दलचे विचार किंवा त्यांचा अभ्यास याचं आपल्याला एवढंसं जरी ते टिकून घेता आलं ना, आणि म्हणजे त्यांनी मी समृद्ध होईल म्हणजे तो त्यांचा सुगंध कुठेतरी मला तो मिळेल, तो सुगंध त्याचा एवढासा स्पर्श आणि तो मला मिळालेला छोटा स्पर्श मी माझ्या ह्या पुढचा माझा जो नृत्यांगणीचा परिवार आहे त्यांना पण तो स्पर्श, तो सुगंध द्यायचा मी प्रयत्न करू शकले असते असं मला परत वाटतं. आणि त्या दिग्गज कलाकारांकडून आपण काय गोष्टी शिकाव्या तेवढ्या कमी. त्यांचा जयकारी इतक्या वयात पण म्हणजे ते इतक्या महोत्सवांमध्ये जेव्हा नाचले, ठाण्यात पण त्यांचे प्रोग्राम झाले तेव्हा ह्या वयात पण एवढं फुटवर्क करणं, चक्रा मारणं, म्हणजे असं त्या क्षणी असं होतं छे मला तर रडायचा अधिकारच नाही आहे की नाही मला हे होतं मी कसं का नाचू है ना. म्हणजे मी मुलींना पण सांगते नाही ते अजून करतात का आपण हमकीच काय म्हणायचं त्याला, आपल्याला काही हक्कच नाही आहे करायचा. सो हे मला परत एकदा त्या सानिध्यात काही गोष्टी ना त्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही जास्त करू शकता. परीचं स्पर्श म्हणतो ना आपण, म्हणजे नमस्कार केल्यावर त्यांनी डोक्यावर हात ठेवला असता तर त्या स्पर्शातून पण मला ते कुठेतरी ते पावित्र्य माझ्यात अजून थोडंसं झिरपलं असतं. ह्या गोष्टी आपण काही करू शकत नाही, काळाच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि लास्टली तुमचं नेक्स्ट 5 वर्षाचा काय अजेंडा आहे, की काय तुम्ही ठरवलं आहे की मला इथे शिकवायचंच आहे, मुलांपर्यंत एवढं पोचलंच पाहिजे, कथकचं प्रसार झाला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय हे करताय? यू मे ऑल्सो इन्क्लूड की तुम्हाला किती ब्रांचेस वाढवायचे, दॅट इज ऑल्सो फाईन. मगाशी मी म्हटलं तसं आत्ताच्या प्रश्नाच्या आधी की पहिलं माझं तेच आहे की माझं जे दिव्यांग मुलींचं माझं जे कार्य थांबलेलं आहे त्यांच्याकडच्या जागेच्या अभावी, सो ते लवकरात लवकर सुरू व्हावं हे माझी फार अगदी अत्यंतिक मनापासूनची इच्छा आहे. कारण तिथे मला आपल्याला मानसिक समाधान मिळणं पण खूप गरजेचं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजेन की जी माझी आवड आहे तेच आज मला प्रोफेशन म्हणून निवडायला मिळालं आहे. सो त्याच्यामध्ये अजून मला जर डबल मानसिक समाधान मिळत असेल ह्या सगळ्या गोष्टींनी तर ते मी का घेऊ नये. सो त्याची मी खूप अगदी आतुरतेने वाट बघते. त्यामुळे 5 वर्षातलं पहिलं माझं टार्गेट ते आहे. मी माझ्या पद्धतीने पण खूप प्रयत्न करते की कुठे जागा अवेलेबल होतील, कुठे शाळा अवेलेबल होतील, त्यांची पूर्ण शाळा शिफ्ट होण्याकरता, पण त्याला अजून फारसं यश नाही आलं आहे. हा माझा पहिला अजेंडा क्रमांक 1 तो असेल. आणि नंतर आहे ते आपलं कार्य करत राहावं ही माझी इच्छा आहे. देवाने तेवढं बळ द्यावं, शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळ्या ह्या, जेणेकरून मला कथ्थक नृत्यामध्ये काही नवीन प्रयोग करायचे असतील, मुलींना अजून काही नवीन शिकवायचं असेल तर ते पण मला करता यावं ही
हे दोन मुख्य उद्देश आहेत त्याच्यामागचे. बरोबर. आणि तुम्ही सोशल मीडियावर कुठले आहेत ते जस्ट सांगा, सो दॅट आपले जे इंटरव्ह्यू बघताय तर त्यांना माहिती असेल की दे कॅन फॉलो युअर बुक. सो फेसबुकवर आहात, इंस्टाग्रामवर आहात, कुठे आहात तेवढं सगळ्यावर आहे. प्लस तुम्ही नंतर लिंक पण शेअर येस. करा. सो डिस्क्रिप्शनमध्ये इट विल बी मेन्शन इन द डिस्क्रिप्शन बिलो. तुम्ही तिकडनं जाऊन मॅमचं काम फॉलो करू शकता डेफिनेटली. आपलं फेसबुकला पेज आहे नृत्यांगण कथक डान्स अकॅडमी करून, ह्याच नावाने फेसबुक पेज आहे. आपलं इंस्टाग्राम अकाउंट पण नृत्यांगण ह्याच नावाने आहे. आणि आपलं यूट्यूब चॅनल पण आहे पल्लवी म्हैसकर. ह्या सगळ्या पेज, इंस्टाग्राम हँडल आणि यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी व्हिजिट करा, लाईक करा, फॉलो करा. आणि तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की येस आम्ही काय काय याच्यामध्ये काम केले आहे, किंवा माझ्या स्टुडंट्स आज किती याच्यामध्ये छान परफॉर्म करत आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांनी शिकतात, आज विशारद झाल्या आहेत. आणि माझ्याकडे लहान मुलींबरोबरच मोठ्या वयाच्या पण खूप लेडीज शिकतात. अगदी 60+ पण आहेत, ज्या अगदी आवर्जून म्हणजे त्या सांगतात की आम्हाला क्लासमध्ये येऊन खूप शांती मिळते. जसं मी मगाशी पण सांगितलं की मानसिक आरोग्य आपल्याला फार महत्त्वाचं आहे. सो त्या याच्यात त्या एकदम खुश असतात की नाही आम्ही क्लासला आलं की आम्हाला खूप छान वाटतं. बरोबर. अशा लहान मुली, मधल्या वयाच्या आणि लेडीज अशा सगळ्या जणी आपल्याकडे येतात क्लासला. सो सगळ्यांनी लवकरात लवकर एनरोल करा. येस. And so this is it on this episode of the Common Man Show, Common लोगों की अनकॉमन बातें. See you soon in the next episode. Also तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला ते प्लीज कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. अजून एक तुमच्यासाठी काम आहे की तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये कोण गेस्ट म्हणून यावं हे पण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की डिस्क्राईब करून सांगा. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट एपिसोड. सी यू सून.